नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। नोंदणी सहाय्यक, रजिस्ट्रेशन असिस्टंट या पदासाठी ही पदभरती होत आहे। महिला पुरुष दोघेही या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। वेतन या पदासाठी 18,000 रुपये प्रति महिना असणार आहे। वयाची अट बघितली तर 38 वर्षापर्यंतचा उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज सादर करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदाची माहिती, त्यामध्ये एकूण जागा, शैक्षणिक अर्हता, निवड प्रक्रिया व अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता। आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, या ठिकाणी आपण बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो आहोत। सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये नोंदणी सहाय्यक, रजिस्ट्रेशन असिस्टंट या पदासाठी ही पदभरती होत आहे। 3 जागा या पदाच्या भरल्या जात आहेत। ठोक मानधन तत्वावर 18,000 रुपये प्रति महिना वेतन तुम्हाला या पदासाठी असणार आहे। शैक्षणिक अर्हता कशा प्रकारची लागणार आहे तर या ठिकाणी बघा, उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक एसएससी शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा। त्याचसोबत उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा। उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयीचे उत्तम ज्ञान या ठिकाणी असावे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही नोंदणी सहाय्यक या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना आहेत, त्यामध्ये बघू शकता, उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक व उच्च शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा। 100 गुणाची मराठी, 100 गुणाचा इंग्रजी विषय घेऊन तो उमेदवार या ठिकाणी उत्तीर्ण झालेला असावा। त्याचसोबत मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा लिहिता वाचता या ठिकाणी त्या उमेदवारास येणे आवश्यक आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा, CCC, MSCIT किंवा GECTचे प्रमाणपत्र त्या उमेदवाराने उत्तीर्ण केलेले असावे। अशा प्रकारचे संगणक हाताळणीचे अभ्यासक्रम त्या उमेदवाराने पूर्ण केलेले असावे। त्याचसोबत उमेदवाराला कामाचा या ठिकाणी अनुभव असल्यास इथे प्राधान्य दिला जाणार आहे। तर या ठिकाणी बघा, मुलाखतीकरता हजर राहण्याकरता उमेदवाराने स्वखर्चाने या ठिकाणी उपस्थित राहावे लागणार आहे। तर अशा प्रकारच्या काही सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत। तर या सर्व सूचना तुम्हाला वाचून या पदासाठी अर्ज इथे सादर करायचे। त्यानंतर काही विशेष सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या, त्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाचायच्या आहेत। वयोमर्यादेमध्ये या ठिकाणी किमान वयाची अट 18 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर निवड कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर बघा, सदर पदाची विहित केलेली शैक्षणिक अर्हता व मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून तुमची निवड या पदासाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे। तर कोणत्याही प्रकारची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार नाही। थेट मुलाखतीच्या माध्यमातून गुणांकांच्या पद्धतीने तुमची निवड या पदासाठी या ठिकाणी होणार आहे। मुलाखतीचं ठिकाण, दिनांक आणि वेळ अर्जदाराने अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी नंबरवर तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येणार आहे। तर तुम्हाला अर्ज सादर करताना तुमचा जो काही या ठिकाणी मोबाईल क्रमांक आहे तो व्यवस्थित या ठिकाणी टाकायचा, जेणेकरून सर्व पदभरतीची माहिती तुम्हाला या ठिकाणी या मोबाईल क्रमांकावर या ठिकाणी मिळून जाईल। अर्ज करण्याचा कालावधी या ठिकाणी बघू शकता। अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे 22 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। अर्ज शुल्क किती लागणार आहे तर 790 प्लस 18% GST अशा प्रकारचं अर्ज शुल्क तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। अर्ज शुल्क भरण्याचा कालावधी हा 22 मे 2026 पर्यंत या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर काही सर्वसाधारण अटी व शर्ती इथे देण्यात आलेल्या आहेत। तर या सर्व अटी व शर्ती या ठिकाणी तुम्हाला वाचून या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे। तर अशा प्रकारे नोंदणी सहाय्यक, रजिस्ट्रेशन असिस्टंट या पदासाठी ही पदभरती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये या ठिकाणी घेतल्या जात आहे आणि त्या पदभरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सर्व माहिती तुम्हाला सविस्तरपणे घ्यायची असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊ शकता। तर अशा प्रकारची ही पदभरती आहे। त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।